नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते। नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश ज्ञानदेवजी लंके माझ्यासोबत आहेत। लंके सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। खऱ्या अर्थाने गेल्या खूप दिवसांपासून तुम्हाला आम्ही फिरताना पाहिले, निवांत कधी असं बोलण्यासाठी वेळच नाही मिळाला आणि ऑन कॅमेरा आपण खूप दिवसानंतर भेटतोय। सगळ्यात पहिला प्रश्न, कसे आहात? एकदम ओके। एकदम ओके, कसलंही टेन्शन नाही काही? तुम्ही किती फ्री आहे बघितलं? कुठला उमेदवार असं एवढं फ्री बसन का? मी एकदम किती वेळ झाला, 1 तास 1.5 तास तुमचा चेहरा पाहिला क्षणी वाटतं की एकदम फ्रेश आहे। आपण फ्रेशच असतो। निवडणूक एकदम रिलॅक्स असते आपली। निवडणुकीला मी कधी टेन्शन नाही घेत। खेळ आहे, तो खेळायचा एकदम आनंदाने। नक्कीच मी अगदी फ्रेश आहे, निवांत आहे। या फ्रेश राहण्यामागचं कारण काय? जनतेचा उत्स्फूर्त तुमचे विरोधक इतके फ्रेश दिसत नाहीयेत, आम्हाला जे दिसतात ते एवढे फ्रेश। बरोबर आहे, मी फ्रेश आहे म्हणलं ते डिप्रेशन मध्ये जाणारच ना। पण कारण काय असू शकतंय? ते त्यांना माहिती। खऱ्या अर्थानं जो जनसमुदाय आहे, जी आलोट गर्दी आहे, ती आलोट गर्दी अगदी सांगता सभेच्या वेळापर्यंत होती आणि ही गर्दी तशीच पाठीमागे राहिलेली आहे। अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत। तुम्ही एवढ्या मोठ्या निवडणुकीला सामोरे जाताय, एक टर्निंग पॉईंट काय होता? आमदार असताना एवढं चांगलं काम केलंय, महाराष्ट्रात तुमचा एक लोकनेता म्हणून एक वेगळा पॅटर्न आहे, काम जोरात होते, विकास कामं होते, त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामं जोरात होती। मात्र खासदार लोकसभा लढायचे, हा टर्निंग पॉईंट कधी आला? शेवट आपण ज्यावेळेस समाजात काम करत असतो त्यावेळेस जनभावना लक्षात घ्यायची असते आणि काही वरिष्ठांचे आदेश पाळायचे असतात। हे सगळ्या गोष्टीचा संगम करूनच आपण पुढे जायचं असतं। कधी कधी राजकारणात नाही का, आपण एखादा माणूस हट्टाला फिरतो, नाही मला ही निवडणूकच लढवायची आणि तो बळजबरीने ती निवडणूक लढवायचा प्रयत्न करतो, एखाद्या पक्षाकडे तिकीट मागतो, तिकीट हातापायापुढून आणतो, पण लोकांचा कौल नसतो तर त्याला अपेश पदरी येतं। ज्यावेळेस जनतेचा कौल असतो, वरिष्ठ नेतृत्वाचं आपल्याबाबत एक सकारात्मक भावना असते, त्यावेळेस त्यांचा कौल स्वीकारायचा असतो आणि निवडणुकीला सामोरं जायचं असतं। तुम्ही एक म्हणाला की वरिष्ठांचं देखील जे मार्गदर्शन असतं ते घ्यायचं असतं, हे काही ठरलेलं होतं गणित? कारण आता कळतं की ठरलेलं आहे किंवा हे होणार होतं। नाही, राजकारणात कुठलीच गोष्ट आहे ना अशी ठरून होत नसते। तुम्ही पाहिलं असं सगळ्या गोष्टीचं तुम्ही साक्षीदार आहे। मी माझा तो प्रवास एकदम शॉर्ट प्रवास आहे आणि त्या शॉर्ट प्रवासामध्ये एकदम टर्निंग होऊन गेलं सगळी। म्हणजे 2000 पहिली घटना असू शकते एखाद दिवस। 2010ला सरपंच असणारा माणूस 19ला आमदार झाला आणि 19ला आमदार असताना माणूस आता 24ला लोकसभेची निवडणूक लढवितोय। हे सगळं जनतेची भावना आणि लोकांचा कल लक्षात घेऊनच हे सगळे निर्णय घेण्याची वेळ आली। आता मी पहिला माझ्या आयुष्यात आत्तापर्यंतच्या मी कुठल्याच निवडणुकीचं तिकीट मागायला नाही गेलो। गावात तर मी जशी माझी राजकारणाची सुरुवात झाली, मी डायरेक्टच पॅनल केला, पण माझ्या सगळ्या निवडणुका प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुका झाल्या। 2010ची ग्रामपंचायत प्रस्थापितांच्या विरोधात मी पॅनल केला। असेच आमचे पोरांना बरोबर घेऊन पॅनल केला, त्यावेळेस सरपंच झालो। 12ला पण धनदांडग्या लोकांच्या विरोधात लढलो, निवडून आलो। नंतर उपसभापती झालो। जिल्हा परिषदला सुद्धा अशा धनदांडग्या घराणेशाहीच्या विरोधात लढलो, निवडून आलो जिल्हा परिषदला पण। विधानसभेला तर विधानसभेचे उपाध्यक्ष होते, स्टँडिंग 15 वर्षे आमदार होते, विधानसभेचे उपाध्यक्ष, सगळा कामाचा दबदबा होता, कार्यकर्त्यांचा संच होता, पण लढलो, लोकांची भावना होती, लढलो। मी 62,000 मतांनी निवडून आलो। आता लोकांची भावनाच इतकी निर्माण झाली की नाही तुम्हाला लोकसभा लढावंच लागेल। तर शेवट आता लोकांनी जर आपल्याला एखाद्या ऑर्डर केली तर ती फॉलो करायची असते ना। नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही बोलता बोललात की मी कधी तिकीट मागण्यासाठी नाही गेलोय। हा तिकीट मागण्यासाठी निलेश लंके कधी गेलेच नाहीयेत। अगदी वर्ष तुमची तिकीटं फायनल झालेले आहेत, हे लोकसभेच्या निमित्ताने लक्षात येत आहे। पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही अर्ज भरण्यापूर्वी अगदी एप्रिल महिन्यापासूनच एक जनसंवाद यात्रा काढली होती। म्हणजे तुम्ही लोकसभा लढताय नाही लढताय, कुठलं तिकीट, कुठला उमेदवार, हे काहीही माहीत नव्हतं, मात्र तुम्ही मतदारसंघ पिंजायला सुरुवात केली होती। काय काय समस्या लक्षात आल्या त्यावेळी? मी या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस लोकसभेचं वारं वाहून राहिलं, शेवट आता लोकसभेचं वातावरण निर्मिती होत असताना जर उद्या आपल्याला निवडणूक लढवायची वेळ आली तर मतदारसंघाची पार्श्वभूमी तर माहिती पाहिजे ना। पार्श्वभूमी माहीत असून आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये आपण मतदारसंघासाठी काय करू शकतो। शेवट पदं हे मिरवण्यासाठी नसतात, पदं हे प्रतिष्ठेसाठी नसतात आणि ज्याला पदं फक्त मिरवण्यासाठी, प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या संपत्ती टिकवण्यासाठी ज्याला पदं घ्यायचे ना
त्या लोकांमुळं समाजाचं नुकसान होतं. समाजाचं त्या मतदारसंघाचं पर्यायी नुकसान 5 वर्षाचं होत नाही, पूर्ण 10 वर्षाचं नुकसान होतं. तर आमच्यासारखे माणसं एखाद्या पदाला न्याय देणारी माणसं आहे. आणि जो माणूस पदाला न्याय देणारा माणूस असतो ना, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय तो माणूस त्या ठिकाणी पुढं पाऊल टाकीत नाही. मी या सगळ्या मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतरच लोकसभेचा फॉर्म भरला. त्यामुळं मला आता मतदारसंघाच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची पूर्णपणे माहिती. ह्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती तशी पाहिली तर सगळ्यात मोठी आहे. म्हणजे तिकडं पैठणवरून आपल्या एका विजयपूर गावात जावं लागतं. इकडं करमाळ्याला निमगाव डाकू म्हणून गाव आहे, करमाळ्याची बाँड्री पलीकडं तिथं जावं लागतं. इकडं दौंडला जावं लागतं. इकडं पार तुमचे संगमनेरला काही अटॅच गावं आहेत. इकडं म्हणजे सगळ्यात राहुरीकडला भाग पाहिला तर तिकडं शिरूर कासार, तिकडं बीडची बाँड्री, आणि आपल्या जामखेडला खर्ड्याला जर जायचं म्हणलं तर तुमच्या आष्टीला जायचं, आष्टीहून जामखेड आणि नंतर खर्डा. इतका मोठा मतदारसंघ, प्रत्येक भागातली वेगवेगळ्या समस्या आहे. तर सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहे. त्यामुळे निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये आपण ते प्रश्न तर सोडूच, त्याचबरोबरीने पाण्याचे प्रश्न मला बऱ्यापैकी माझ्यासमोर लक्षात आले. शेतीला पाणी हा प्रश्न प्रामुख्याने जाणवला. आणि दुसरा प्रश्न जाणवला तो म्हणजे प्रत्येक भागात एक बेरोजगारीचं प्रमाण आहे. त्याला रोजगार मिळाला पाहिजे हाताला, म्हणजे औद्योगिकरण वाढलं पाहिजे, हा एक प्रश्न माझ्यासमोर आला. नगर शहरामध्ये तर डेव्हलपमेंटचे प्रश्न तर समोर आलेच, पण बऱ्याचपैकी व्यापारी वर्गांशी मी ज्यावेळेस खाजगीत चर्चा करीत होतो त्यावेळेस त्यांनी संरक्षणाचा मुद्दा समोर मांडला. असे अनेक प्रश्न घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं जातो आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही, हा तर गंभीर प्रश्न आहे. कांद्यालाची काय परिस्थिती आहे, दुधाची तर एकदम भयानक परिस्थिती. बिस्लरीची बाटली घेतली तर 20 रुपयाला आहे आणि दुधाला 22-23 रुपये भाव आहे. म्हणजे माझा शेतकरी जर सुखी झाला तर हा देश सुखी होणार आहे, ह्या भूमिकेतून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा तितक्या भयंकर व्यथा होत्या. तर माझं मन तर व्यालावून गेलं काही शेतकऱ्यांशी चर्चा करीत असताना. लोकांच्या काही प्रतिक्रिया आल्या? बरेच आम्ही किस्से बघितले की लोक तुम्हाला अगदी पैसे आणून देत होते. सगळ्या गावात मला प्रत्येक गावात पैसे दिले. लहान लहान मुलांनी पैसे दिले, काहींनी खाऊसाठी 7 उरले डबे दिले मला आणून. आत्ता समोरच्या उमेदवारांनी बऱ्याच ठिकाणी पैसे वाटप केली. त्यांचे मी आता गावागावात सभा घेतल्या एवढ्या 2-4 दिवसातनं. तर त्या सभेत मला लोकांनी पाकिट आणून दिले. जाहीर नावानिशी सांगितलं आम्हाला अमुक अमुकचं पाकिट आलं, हे धरा. आता काल तर एका वारकरी होता राहुरीत, वारकऱ्याने मला पैसे आणून दिले. त्यांना हे पाकिट धरा ये, आणि मला त्यांनी मला वारकरी संप्रदायाचा एक पंचा दिला आहे, एक फेटा पण दिला आहे. पण तुम्हाला मी आता पैसे देतो आणि तो फेटा तुम्हाला 4 तारखेला बांधायला येणार आहे म्हणला. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी लोकांनी मदत केली. म्हणजे हे पहिलं उदाहरण असं, लोक वोट बी देते और नोट बी देते. नक्कीच तुम्ही जे सांगताय की लोकांनी खूप भरभरून प्रेम दिलंय, लोक अगदी पैसे आणून देते, हे दुसऱ्या कोणाला शक्य आहे का जे निलेश लंके करू शकतात? किंवा हे निलेश लंके नाही, दुसऱ्याला शक्य नाही. तेवढं समाजासाठी झटावं लागतं हो. आम्ही समाजासाठी जगणारे माणसं नाही. तुम्ही कोविडची महामारी बघितली असेल ना, कोविडमध्ये आम्ही आमच्या जीवाचा पर्वा नाही केली. आम्ही आमचा जीव परमेश्वराला अर्पण केला होता. आमचं हे तुझ्या ताब्यात देऊन चाललं आहे, आमचं हे ध्येय. तुला काय आमच्या सुरक्षित ठेवायचं नाही ठेवायचं ते तुझ्या हातात. आणि आम्ही आमच्या लोकांना सुरक्षित वाचवण्यासाठी त्या ठिकाणी कोविड सेंटरमध्येच राहिलो, मुक्कामी राहिलो, 24 तास काम केलं. ध्येय वेळा झालो मी. ध्येय वेळा माणूस जसा झपाटलेला असतो ना, तसं 20-20, 22-22 घंटे आम्ही कोविडमध्ये काम केलं. 33,000 लोकांना उपचार मिळाला. ते कुठंतरी लोकांचं पुण्य, लोकांचे आशीर्वाद कामाला आले. नक्कीच. ज्याला काहीही माहीत नाही, अगदी माझी गोरगरीब महिला असेल, कष्ट करणारी शेतकरी महिला असेल, तिला जरी निलेश लंके म्हणाले तरी ते कोरोनाचा काळ बोलून दाखवलं की कोरोनासाठी काम करणारा हा व्यक्ती होता. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी जवळून बघितलेल्या आहेत. तुम्ही देखील तितकं काम केलं. तुमचं अगदी जागतिक पातळीवरती कौतुक झालं. तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यामध्ये डॉक्टरेट देखील मिळालेले आहे. मात्र तसंच विरोधकांकडनं किंवा काही अफवा किंवा काही बातम्या देखील येतात, त्यात किती तथ्य आहे? कोविड सेंटरवरती जे आरोप केले जातात त्यात किती तथ्य? म्हणजे एखाद्या चांगल्या काम करणाऱ्याबद्दल आपण काही केलं नाही तर वाईट तरी बोलायला नाही पाहिजे कमीत कमी. कोविडमध्ये आम्ही काय केलं हे परमेश्वराला माहिती, आणि जे लोक कोविडमध्ये उपचार घेतला ना त्यांना माहिती. म्हणजे ते मी तर छाती ठोकून जबाबदारीने बोलतो.
ते एक वेळ त्यांच्या आईवडिलांना विसरतात, पण निलेश लंकेला विसरू शकत नाही. ज्यावेळेस आम्ही समाजात फिरतो ना, ज्या माणसाने कोविडमध्ये उपचार घेतला ना, ते माझ्या येऊन पाया पडतात. माझ्याकडे त्या दिवशी इथं याला श्रीगोंदा तालुक्यात एका गावात तो एक कार्यकर्ता माईक घेतला त्याने आणि त्यांनी सांगितलं मी कोविड सेंटरला ॲडमिट होतो, लोणी व्यंकनाथला. रडला बिचारा. त्याने ती कोविडची कहाणी सांगितली. असे कित्येक ठिकाणी लोक रडले. मी राहुरीत चाललो होतो, राहुरीतून असंच चाललो होतं आणि एका बाजूला वांबुरीतून चाललो असताना एक जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि तिथं सहज वळालो. ती एक महिला टोळक्यातून उठून आली, माझे पाय धरली, म्हणले मी तुमच्यामुळं आज या ठिकाणी दिसते. ती बुरानगरची महिला होती. असे लय लोक आहेत. त्यामुळे टीका करण्याला काय लागत, ते कोणाला तरी हाताशी धरायचं आणि आपल्या विरोधात बातमी छापून आणायची. हे याला काय महत्त्व नाही. शेवट देव पाहतो ना सगळ्या गोष्टी. नक्कीच काम केले आणि त्यामुळे ते इतके बिनघोरपणे सांगत आहेत की देवाला माहिती मी काय काम केलं आहे. तुम्ही जसं सांगते की तुमचे पाय धरण्यासाठी सभेतून लोक येतात की तुमच्यामुळे आम्ही जगलो, अशाच काही घटना विरोधकांसोबत देखील घडल्यात की लोक उठून सांगतात की तुमच्यामुळे कोविडमध्ये आमची आई मेली आहे. या गोष्टी आहेत. म्हणजे हा फरक आहे, दोन उमेदवारांमधला हा फरक आहे. निलेशजी, तुम्हाला आम्ही खूप आधीपासून ओळखतो, की तुमचं सरपंचापासूनचं राजकारण असेल ते आत्तापर्यंत तुम्हाला संघर्ष ठाऊक आहे, तुम्हाला लोकांमध्ये मिसळणं माहीत आहे, तुम्ही लोकांमध्ये फिरताय. मात्र जसे तुम्ही फिरताय तसे तुमच्या विरोधकांना देखील फिरण्याची वेळ आली आहे. तर तुम्ही त्यांना काही जो इलेक्शन किंवा निवडणूक पॅटर्न काय असतो ते एक दाखवून दिलाय का, की असं अशा पद्धतीने तुम्हाला प्रचार करावा लागतो? कारण की जसं तुम्ही वागताय तसं त्यांना कुठेतरी वागण्याचा ते प्रयत्न करतात. अगदी तेही पायाला भिंगरी लावून जिथं तुमच्या सभा आहे तिथेच ते जात आहेत, त्याच गोष्टी घडतात. जरा पॅटर्न म्हणजे काय, एकंदरीत काय वाटतं तुम्हाला हे सगळं? त्यांनी काय केलं या निवडणूक प्रक्रियेत, त्यांनी वेगळं काय केलं नाही. त्यांनी प्रोग्रामच आखला नाही. त्यांनी माझा प्रोग्राम फॉलो केला. मी एखाद्या गावातून आलो का दुसऱ्या दिवशी त्या गावात जायचे. मी एखाद्या कुटुंबाची सांत्वन भेट जरी दिली ना, ते त्या कुटुंबात भेटायला जायचे. त्यांनी फॉलो केला. चला, मला समाधान वाटतं. इतके मोठमोठाले धनदांडगे लोकसुद्धा आपला प्रवास, आपला हे निवडणुकीच्या प्रवास जे आपले प्रत्येक गावातल्या गाठीभेटी त्याचं जर फॉलो करतात दौरा, तर समाधान वाटतं ना. एवढे मोठमोठाले लोक, रईस लोक आहेत ना, त्यांचं काहीतरी मला कोणतरी. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हरवण्यासाठी पंतप्रधान देखील नगर शहरात येतात, उत्तरेकडे आधी यायचे, त्याला निलेश लंकेंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येतात. मी तर भारावून गेलो. मला माहीत नव्हतं. मी राहुरीला होतो, प्राजक्त तनपुरे नाईम बरोबर होतो. तर मला आपल्या मीडियाच्या बांधवांनी काही नाही विचारलं. त्यांनी मला प्रश्न विचारला, तुमच्या विरोधात काय म्हणले, तुमच्या विरोधात देशाचे पंतप्रधान उद्या प्रचाराला येणार आहे. अरे मी तर, मला 5 मिनटं तर कळानच ना, देशाचे पंतप्रधान आपल्या विरोधात यायचे म्हणजे. नंतर मी म्हणलं काय म्हणलं, त्यांना मी डबल विचारलं. मला वाटलं काय ते चुकले का, मला ऐकण्यात फरक झाला. मी विचारल्यानंतर ते म्हणले उद्या देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उद्या नगरला तुमच्या विरोधात प्रचार सभेसाठी येणार आहे. म्हणजे मला खरा अभिमान वाटला. अरे आपण आपल्या विरोधात देशाच्या पंतप्रधानाला यावं लागतं. राज्यातले तर मुख्यमंत्री पण आले, दोन्ही उपमुख्यमंत्री आले, अनेक मंत्रिमंडळ आपल्या जिल्ह्यात प्रचाराला येऊन गेलं आपल्या विरोधात. तर मला खरा अभिमान वाटतो का एका शेतकऱ्याच्या पोराच्या विरोधात, एका सर्वसामान्य शिक्षकाच्या पोराच्या विरोधात, म्हणजे देशाचं सर्वोत्तम पद भोगणारा माणूस प्रचारला होतो. मी तर मोदी साहेबांना टी व्हीवरच बघत होतो. म्हणजे टी व्हीवर आपण काय समक्ष बघायचं, इतक्या मोठ्या लोकांना कसं आपल्याला कोण बघून देणार आहे. टी व्हीवरच बघत होतो आणि ते माणूस जर आपल्या प्रचाराला आलं म्हणलं तर खरं अभिमान वाटतो. आणि तिथंच मी ठरवलं की आपणच जिंकून आलो आता. नक्कीच तुम्ही जिंकणार हे तुम्हीही म्हणतायत आणि लोकही म्हणतायत. आता एक वेगळा मुद्दा घेऊयात. जर मोदींना इथे सभेमध्ये विरोधाच्या सभेमध्ये तुमच्यासाठी यायचं आहे तर काय यावं लागत असेल बरं? इतकी कामं झाली नाही आहेत का, लोक येऊ देणार नाही आहेत का, म्हणून ही भीती आहे? बरोबर आहे ना. समोरच्या उमेदवाराचं अपयश हे त्यांच्या लक्षात आलं. मध्ये भाजपची यादी आली, ती भाजप पक्षाची, ते ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षाने एक निष्क्रिय खासदारांची यादी व्हायरल झाली होती, टी व्हीला झाली होती. त्याच्यात आपल्या माजी खासदाराचं नाव काहीतरी 3 नंबरला होतं. टी व्हीला यादी व्हायरल झाली होती. मग त्या पक्षाकडे रिपोर्टिंग असणंच ना, या खासदाराच्या बाबत निगेटिव्हिटी आहे, निष्क्रिय खासदाराच्या यादीत नाव आहे, ते रिपोर्ट करतात ना. ते पक्ष भाजप पार्टी हे जरा टेक्निकल पक्ष आहे, मला सांगतात बरेच लोक. त्यांच्याकडे काहीतरी IT शेलचे लोक असतात, हे मीडियाचे लोक असतात त्यांच्याकडे बरेपैकी लोक.
त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी अंदाज पण येतो म्हणतात जनतेतला. आपल्याला तर काय आपल्याला माहिती नाही त्याच्यात एवढं, आता आपण काय एवढं. तुमच्याकडे नाहीत का अशी काही लोक, कारण आता तुम्ही सुद्धा ह्या मुख्य प्रवाहात आला आहात, संसदेत जाणार आहात, मग तुम्हाला पण अशी काही सिस्टीम लावावं नाही, मला काय त्याच्यातलं काय, आपल्याला काय, आता आपलं कुठून पैसे आणायचे लोकांना हे मीडियाला. आता माझी मीडिया आहे कशी आहे, मी जिथं कार्यक्रम जाईल ना तो कार्यक्रमावरच माझ्या फोटो काढतो आणि तेच व्हायरल करतो. आपली अशी मीडिया आहे, फुकाटची मीडिया आहे, त्यांचा चहा प्यायचं आणि त्यांचं जेवायचं आणि तेच आपली जाहिरात करतात. नक्कीच हे खूप चांगल्या पद्धतीने आणि सरळ सरळ सगळ्यात सरळ सरळ भाषेत बोलतात. निलेशजी, यांनी राजकारणामध्ये विकास कामांपेक्षा आरोप प्रत्यारोप, म्हणजे कधी तुमच्या समर्थकांकडनं डायरेक्टली आरोप झालेले आम्ही पाहिले नाहीत, मात्र जेव्हा तुमच्यावरती आरोप केले जातात, अगदी गुंडागर्दीचा आरोप असेल किंवा तुम्हाला अगदीच इंग्लिश बोलता येत नाही तिथून सुरू झालेलं असेल, पार्टनरमध्ये म्हणतात की तुमचा रिपोर्ट खराब आहे, जी विकास कामं तुम्ही केली, कोविड सेंटर आहे मात्र विकास कामांचा एक मोठा आलेख आहे त्या ठिकाणी, तर देखील तुमच्यावरती आरोप केले जातात. काय सांगाल बरं या आरोपांवर? तुम्हाला एक सांगू का, एखाद्या माणसाच्या हातातून निवडणूक गेली ना, ते व्यक्तिगत टीका टिप्पणी करतो, खालच्या लेवलला खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असतो. जो खरा योद्धा असतो ना, योद्धा, तुम्ही पहा इतिहास पहा, जो योद्धा असतो ना तो मागून वार नाही करीत, तो समोरासमोर वार करतो. म्हणजे काय असतं, जो राजकीय योद्धा असतो ना ते व्यक्तिगत पातळीवर कधी बोलत नाही, तो डेव्हलपमेंटवर बोलतो, तो मुद्द्यावर बोलतो. पण यांच्याकडे मुद्दा पण नाही, डेव्हलपमेंटचा कुठला मुद्दा नाही. मी त्यांच्यापेक्षा लय छोटा कार्यकर्ता आहे, म्हणजे तिले मोठे लोक आहेत, त्यांनी आतापर्यंत तेच म्हणतात 50-60 वर्षापासून राजकारण या जिल्ह्यात त्यांचं नेतृत्व जिल्ह्याने मानले बऱ्यापैकी, असं ते म्हणतात. मी तर माझा राजकीय जन्मच आत्ताच आहे. त्यांचा काहीतरी सहकारी साखर कारखाना पण आशिया खंडातला पहिला आहे महाराष्ट्रातला, असं लोक म्हणतात. मग त्यांचे आजोबा पण काहीतरी केंद्रीय अवजड मंत्री होते, 8-9 वेळा काही खासदार पण होते. त्यांचे वडील पण तर बऱ्याच वेळा आमदार, ते पण 7-8 वेळा आमदार असतात. प्रत्येक वेळेस मंत्री, त्यांचं काय अडचण नाही, कोणचा पक्ष सत्तेत आला का ते मंत्री होतात. त्यांचं तसं वर बऱ्यापैकी त्यांचं सगळ्यांशी चांगलं आहे. आता उद्या सरकार जरी महाविकास आघाडी चाललं ना, ते सगळ्यात आमच्या आधी पहिले लाईनीला जाऊन बसतात. पण ते त्यांना तेवढं मुरब्बीपणा आहे. पण इथं लोकसभेच्या निवडणुकीतच मुरब्बीपणा कुठं गेला काय माझ्या लक्षातच आहे ना. ते व्यक्तिगत घासरायला नव्हतं पाहिजे. आता आपण बघा ना, मला काय माझा राजकीय वारसा नाही, मला काही कुणी असले मार्गदर्शक पण नाही, पण चला आपण, पण मी एक नीतिमत्ता धरून नीतिमूल्य धरून चालणारा कार्यकर्ता आहे. मी कधी असं कोणावर व्यक्तिगत नाही टीका करीत, असं नाही मी कधी बोलत, चालायचं. पण त्याचं एक सूत्र मला आता बरेच मला ज्येष्ठ लोक सांगतात, जो माणूस व्यक्तिगत जातो ना राजकारणात टीका टिप्पणीला, याचा अर्थ त्याचा पराभव त्याला मान्य झालेला असतो. मग आपण चला भाऊ काहीतरी जमलं. बघा तुम्ही राजकारणात सुद्धा काही लोक आहे ना, ज्यावेळेस डेव्हलपमेंटवर बोलतात, कधी कधी त्यांच्या लक्षात आता काही जुळत नाही. म्हणजे जातीवादावर राजकारणात बऱ्यापैकी बोललं जातं. जो जातीवादावर जो राजकीय पुढारी बोलतो ना, त्याचा कायम पराभवचा असतो. असंच दिसतंय गंमत. आताच जातीवादाचा विषय निघाला तर जेव्हा खुद्द पंतप्रधानजी इथे आले होते तेव्हाही त्यांचं ते पण बोलले ना. आता तुम्हाला काही असे अनुभव येतात का लोक, म्हणजे कारण हे द्वेष जो पसरवला जातोय अहमदनगर जिल्ह्यात अनेक घटना अशा झालेल्या. मला एक सांगू का, देशाच्या पंतप्रधानांनी लोकांना अपेक्षित होतं, शेतकरी तर म्हणले आता काहीतरी पंतप्रधान साहेब येतात काहीतरी देऊन जात्यान राव, असं वाटलं होतं. आम्हाला पण वाटलं चला बरं आहे बिचारे येतात नाही का नाही. पण ते विकासावर तर काहीच बोलले नाही. मला वाटलं होतं ते 2014ला म्हणले होते काला धन लावून का काहीतरी म्हणले होते. नंतर 2000 कोटी आपलं 2 कोटी बेरोजगारांना वर्षाला नोकऱ्या देऊ असं ते म्हणले होते. अजून 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला टाकू, अजून गॅसचे रेट कमी करू. त्यावेळेस काहीतरी 350 का 400 रुपये रेट होता, 1150 झाला, 1180 का काय. मला वाटलं आता ते गॅस कमी करते ना असं काहीतरी आश्वासन देते, पण त्याच्यावर काहीच नाही बोलले ते. मग काहीतरी व्हिजनवर बोलायला पाहिजे होतं ना. व्हिजन प्रत्येक पुढाऱ्याकडे एक व्हिजन असतं. पुढाऱ्याकडे म्हणण्या प्रत्येकाकडे नसतं. ज्याच्याकडे व्हिजन आहे ना तोच राजकीय कालखंडात त्याच्या ताब्यात सत्ता आली पाहिजे, तर तो काहीतरी चेंजेस करत असतो. हे व्हिजन शून्य लोक दिसते मला. त्यांनी इथं काहीतरी हिंदू मुस्लिमावर बोलले असं मला बऱ्यापैकी सांगितलं. मी तर काय ऐकत नाही, मी कोणाचंच नाही ऐकत भाषण. पण असं चर्चा मी ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस लोकांची चर्चा चालू होती, मोदी साहेब असं बोलले, मोदी साहेब तसं बोलले. तर त्यावेळेस काहीतरी हिंदू मुस्लिमावर बोलले असं लक्षात आलं. त्यांच्या तोंडून हे अशोभनीय भाषा होती तशी. आता मी नाही बोलायला पाहिजे नाही वाक्यात, कारण ते लय मोठे माणसं आहे,
पण माझं एक प्रामाणिक मत सांगितलं मी. नक्कीच एखादी निवडणूक जेव्हा लढत आहोत आपण किंवा एक मोठी निवडणूक आहे ती कुठेतरी विकासाच्या कामावरती देशाच्या हिताच्या कामावरती झाली पाहिजे. जाती धर्मावरती ह्या निवडणुका होणं अत्यंत चुकीचं आहे. निलेशजी पुन्हा मी तुमच्याकडे येते. सध्या विरोधकांचे पारणे दौरे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. खूप वेळा येत आहेत, खूप वेळा भाषणं होत आहेत. तसे तुमचे राहुरीचे दौरे वगैरे वाढलेले आहेत का? राहुरीचा साखर कारखाना असेल किंवा तिथल्या ज्या व्यथा आहेत ज्या सातत्यानं आता बाहेर पडायला लागल्यात. लोक अगदी तिथे बोलतही नाहीत, मात्र लोक आता मांडायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला काही अशी लोक भेटली आहेत का किंवा त्यांनी मतं मांडली आहेत की आमच्यासोबत असं घडते? तिथे फार नाही, मी असे काय जाणीवपूर्वक कुठे असे दौरे बिवरे नाही वाढवले. मी आपलं रुटीन ठरल्याप्रमाणे फिरलो. असे जाणीवपूर्वक एखाद्याला टार्गेटच करायचे म्हणून लई दौरे वाढवायचे असं काही करीत नाही आपण, कधी केलं पण नाही. पण प्रत्येक ठिकाणी गेल्या लोकांनी सांगितलं त्यांच्या पातळीवर यांनी कारखाना बंद पाडला, हे केलं ते केलं, सांगितलं पण चालेल आपलं ऐकून घ्यायचं. काय सगळ्याच गोष्टीला उत्तर देऊन सगळ्याच गोष्टी लगेच समाजासमोर बोलायचं असं पण नसतं ना. नक्कीच एक संयमी नेतृत्व किंवा एक संयमी उमेदवार असावं तर निलेश लंकेंजींसारखा, कारण की सातत्यानं आरोप होतात. अगदी 2 दिवस येऊन ठेपले आहेत तरी ते आरोप प्रत्यारोप रडीचे डाव सुरूच आहेत. एक जिव्हाळ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही पवार कुटुंबियांशी अगदी जवळ आहात. अगदी मोठे पवार असतील, लहान पवार असतील, अजितदादांसोबत होतात तरीही तुम्ही तुमचं जे प्रेम आहे किंवा तुमचं जे तुम्ही देव मानता शरदजींना त्यांच्यासोबत होतात. आज जेव्हा तुमच्या विरोधात बोलण्यासाठी ज्या पवारांना तुम्ही तुमच्या स्टेजवरती तुमच्यासाठी ते यायचे, भरभरून कौतुक करायचे, तेच अजितदादा आज विरोधात बोलतायत. तर ते प्रेम कमी झालंय? ते राजकारण असतं काय, प्रेम कसं असतं, राजकारण हे वेगळं असतं आणि व्यक्तिगत प्रेम वेगळं असतं ना. मला काय अडचण आहे, ते माझ्या विरोधात जरी बोलले तसं त्यांचं बोलण्याचं उद्दिष्ट पण नव्हतं. तुम्ही बघा बारीक त्यांनी भाषण करताना सुद्धा देश पातळीवर राज्य पातळीवर बोलत होते. पण काही लोक असतात ना भडकाव बोललं पाहिजे त्यांना अपेक्षित असतं आणि मग आपल्या विरोधात बोलल्यावर त्यांना वाटलं जुळलं तर जुळलं. मग त्यांनी आपल्या चिठ्ठ्या देत होते खालून, हे बोला ते बोला. शेवट जे ज्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला आले त्याच्यासाठी तर त्याच्या समर्थार्थ एवढं त्यांनी हेलिकॉप्टर वगैरे त्यांनी पाठवलं. मग त्याच्यासाठी तर 2 शब्द बोललेच पाहिजे ना त्यांनी. त्याच्यामुळे ते बोलले. आपण काय एवढं मनावर घ्यायचं, एवढं आपण नाही मनाला लावून घ्यायचं. त्याला काय अडचण आहे. उद्या 13 तारखेचं मतदान झालं. मला आता जरी थोड्या वेळाने काही एखादी अडचण आली आणि मला त्यांच्या मदतीची अपेक्षा असते तर मी फोन करू शकतो ना, अशी अशी मदत आहे दादा, जरा बघा मदत बिदत पाठवता आली तर पाठवा, बोलू शकतो ना. तेवढा आमचा डायलॉग होतात ना तेवढा. ते तर आहे. म्हणजे तेही म्हणतात की निलेशजी मला दादा दादा करायचे, हेही म्हणतात की मी आताही बोलू शकतो. सगळ्या गोष्टी खऱ्यात. तुम्ही खासदार होणार आहेत, तुम्हीही सांगता ठणकावून भाषणामध्ये मी खासदार झालेलो आहोत. पण इंग्रजीचं काय करायचं? कारण आता जे विरोधक म्हणतात की तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही, गेलात तर कुठली भाषा चांगली बोलणार तुम्ही? आपल्या लोकांना जे भाषा अपेक्षित असतं ना त्या भाषेतच बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आपण लय हुशार आहे असं लोकांना दाखवायचं नसतं. म्हणजे म्हणतात ना आपले मराठी माणसं जी म्हणे, जैसा देश वैसा वेश. लोकांना जे अपेक्षित आहे ना त्या भाषेत आपण बोललो ना तर लोकांना एक तो डायलॉग होता आपला, लोकांशी संलग्नता होती. जर माझ्या लोकांना एकदम साधी भाषा, साध्या भाषेत राहणारे माझे ग्रामीण भागातले लोक आहे आणि मी जरी हाय प्रोफेशनल शुद्ध मराठीत बोललो तरी त्यांना मान्य नाही होत. ते कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पडतो. त्याच्यामुळे लोकांना जे लागतं ना तेच बोलायचं. आता इंग्रजी बोलणं काय एवढं अवघड नाही. तसं तुम्ही बघितलं ना हे सगळ्या भाषांचा जर तुम्ही स्टडी केला ना, सगळ्या संस्कृत असू, तुमची मराठी असू, उर्दू असू, तमिळ असू, ह्या सगळ्या भाषा तुम्ही बघा. तुम्ही ह्या सगळ्या भाषेत आहे ना बोलायला सगळ्यात सोपी भाषा कोणची असेल ती म्हणजे इंग्लिश भाषा आहे. सगळ्यात बोलायला सोपी, तुम्हाला लगेच अवघड होते. पण असं लोकांनी भाव काढतात का इंग्रजी लय अवघड आहे. इंग्रजी काहीच अवघड नाही, ती एकदम सुटेबल भाषा. तशी तुम्ही मराठी बोलण्याला अवघड आहे, संस्कृत बोलण्याला तर अतिशय अवघड आहे. तमिळनी, उर्दू या सगळ्या भाषेत इंग्रजी भाषा एकदम सोपी आहे बोलायला. पण ती माझ्या लोकांना आवडत नाही ना. आता मला काय उद्या संसदेत, पण मी जर संसदेत एखादी इंग्रजीमध्ये माझं प्रभावीपणे मांडलं तर माझ्या लोकांना कळणार नाही ना काय मांडले. पण उद्या मला जर एखाद्या वेळेस अशी प्रसंगच आला, समोरच्याला जर मराठी भाषाच कळत नाही, तिथं हे असतं ट्रान्सलेशन माईक असतं, हेडफोन असतो, ट्रान्सलेशन होतं. पण एखाद्या वेळेस अशी वेळ आली का ते हेडफोन ट्रान्सलेशनचंच नाही आणि तिथं समोरच्याला तर मराठी भाषाच कळत नाही.
त्याला इंग्रजीच भाषा कळते. तर त्यावेळेस मला इंग्रजी बोलावंच लागणार आहे ना. मी इंग्रजीत बोलून माझं प्रभावीपणे मांडणी करू शकतो ना, कारण माझं पण शिक्षण आहे ना. नक्कीच मी इंग्रजीत बोलणार आणि बोलू शकतो. आता हे उत्तर मिळालेलं आहे. कम्युनिकेशन गॅपबद्दल बोललात तुम्ही. असं म्हटलं जाते की कुणीतरी स्पर्धा लावली होती मोठ्या प्रमाणात की खासदार साहेबांचं एक कॉल रेकॉर्डिंग द्या सर्वसामान्य माणसासोबत आणि बक्षीस जिंका. कम्युनिकेशन गॅप गॅपच आहे ना, कम्युनिकेशन गॅप. तो त्यांना तर बाबतीत पैन लावली लोकांनी. 1000 रुपये मिळवा. खासदाराचा एक सर्वसामान्य माणसाचा रेकॉर्ड फोन दाखवा, 1000 रुपये मिळवा, पैन लावली होती. पण म्हणजे गॅप पडला ना. जर कम्युनिकेशन गॅप सर्वसामान्य जनतेसोबत नसेल तर मला असं वाटतं की मोदींना इथे येण्याची आवश्यकता. लोक डोक्यावर घेतात. गॅप नाही पडला, लोक डोक्यावर घेतात. मला नाही, लोक डोक्यावर घेतात. हे खूप दिलखुलास बोलणं आहे आणि हे खरं बोलणं आहे की लोक डोक्यावर घेतात जेव्हा आपण लोकांची कामं करतो. एक दुसरा आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण खासदार झालात, आपण संसदेत गेल्यानंतर नगर शहरात असेल, नगर दक्षिणमध्ये असतील, काय काय बदल करण्याच्या डोक्यात ठरवले आहेत, काय व्हिजन आहे? आपल्या डोक्यात एक व्हिजन आहे. एक माझा मतदारसंघ एक वेगळ्या उंची घेऊन गेला पाहिजे. उंची म्हणजे बोलाय पुरतं नाही, डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याच्यात एक समाधान असतं, आत्मिक समाधान असतं. आपल्याला एखादं पद मिळालं ना. आता मी माझ्या मतदारसंघात सुद्धा मला आमदार झाल्यानंतर 2 वर्ष कोविडमध्ये गेले, पण मी समाधानकारक 1800-1900 कोटी रुपयाचे कामं केले. समाधान वाटतं. तरी पण ज्या पट्टीत समाधान अपेक्षित आहे ते नाही मिळालं मला. कारण काय होतं, काही ठिकाणी आज पण रस्त्यांची दुरावस्था आहे. पण बऱ्यापैकी तुम्ही आजूबाजूच्या तालुक्यांचा तुम्ही कानूसा घ्या. माझ्या तालुक्यात एंट्री केल्यानंतर तुम्हाला रस्ते चांगले वाटतात. लोक फरक सांगतात. हो, पुढाऱ्यांना सांगायला काय, पुढारी तर विरोधात म्हणलं ते मी किती चांगलं वागलं तर मला टीकाच करणार आहे. पण ज्यावेळेस वेगळ्या दुसऱ्या तालुक्यातून माझ्या तालुक्यात एंट्री होती ना, चांगला रस्ता आला की लोक म्हणतात पारणे राहिलं. म्हणजे बऱ्यापैकी रस्ते केले आम्ही. काही एक व्हिजन असणाऱ्या काही गोष्टी अभ्यासिका बनवल्या. आता मी उपजिल्हा रुग्णालय पण माझं मंजूर केलं आहे. एक 100 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले. ढवळपुरी पट्ट्यात आमचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, त्याला 30-40 कोटी रुपये येतील. कोर्टाची इमारतीचं आचारसंहिता लागल्यामुळे मला जाता नाही आलं, पण शासकीय याच्यातून त्याचं पण उद्घाटन केलं. मोठी कोर्टाची इमारत होईल. असे मोठमोठाले कामं आपण बऱ्यापैकी केलेत. आता अजून काही कामं करणार आहेत तर होईन ते. त्या काय असतं त्याच्यात एक आत्मिक समाधान असतं. म्हणजे ते किती पण वर्ष राहतं. मी 2010-11च्या टायमाला मी सरपंच होतो. त्यावेळेस माझ्या काळात मी कॉन्क्रिटीकरण केलं होतं गावात आणि झाडं लावली होती. पाम ट्रीचे झाडं लावली होती. मी आज गावात आल्यानंतर झाडे मी रात्री 11-12 वाजता गावातली रहदारी थांबल्यावर लोक झोपल्यावर मग मी आमच्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला बरोबर घेऊन ग्रामपंचायतचा कर्मचारी पाईप जोडायचा. मी त्या कॉन्क्रिटीकरणाच्या आळ्याला पाणी घालायचो, झाडांना पाणी घालायचो. मी आज पण गावात फिरतो ना तर मी समाधानाने अभिमानाने सांगतो ह्या झाडाला मी पाणी घातलं, हे कॉन्क्रिटीकरणाला मी पाणी घातलं, म्हणून आज कॉन्क्रिटीकरणाची क्वालिटी टिकू नये. हे मोठं समाधान असतं. तसं असतं सत्य आले ना, काम केलं ना, ते पिढ्यानपिढ्या कामं राहतात ना, लक्षात राहतात. 100 वर्ष कामही लक्षात राहतात. मग मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे असंच असतं ना. कीर्तिरूपी उरावे म्हणजे काय, हे काहीतरी ठेवून जायचे, मागं आठवण ठेवून जायची. पण काय ठरवलं, काय जाहीरनामा टाईप काय ठरवलं ना? एकदा पाणी आणायचं, शाश्वत पाणी आणायचं. मग तर प्रत्येक भागात आमच्या राहुरीत गेलं की निळवंडेचा पाण्याचा प्रश्न आहे, तर मी सांगितलं मी पाणी आणणार आहे. आमच्या शेवगावला ताजनापूरचा प्रश्न आहे, आमच्या बोदेगावचा प्रश्न आहे, आमच्या पाथर्डीत वेगळेच प्रश्न आहे, आमच्या ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न आहे, असे कर्जत जामखेडला वेगळेच प्रश्न आहे, श्रीगोंद्यात प्रश्न आहे. श्रीगोंद्यात पाणी आहे पण शेतात पाणी नाही, पाणी उचलता येत नाही. आमच्या पारनेरला वेगळे प्रश्न आहे, नगर शहरात पण वेगळेच प्रश्न आहे. ते सगळे प्रश्न संग्रहित केले. त्याची आता प्रश्नपत्रिका तयार केली मी. प्रश्नपत्रिका ते उत्तरपत्रिका तयार करायची. आता परीक्षेला बसले मी, परीक्षेलाच बसले ना. आता परीक्षा तुम्ही तोंडी परीक्षेत पास झालात, कारण तोंडी परीक्षा जी दिसतीये मी परीक्षेत पास झालो. परीक्षेत होईल ना ते. पण आता मला आहे ना, परीक्षेत मी 100% त्या परीक्षेत पास झालो. पण माझ्या दृष्टीने परीक्षा कोणची, मी निवडून आलो, माझं फॉर्म सबमिट झाला ना, म्हणजे मी प्रश्नपत्रिका तयार केली, मी सिलेक्ट झालो. पण आता मला 5 वर्षात ते प्रश्नपत्रिका सोडवायची. ते काय मी निवडून आलो आणि ते काय पास झालो असं नाही. मला ते मी जे प्रश्नपत्रिका तयार केली ना, ह्या गावातले काय प्रश्न आहे, त्या गावातले काय प्रश्न आहे, त्याची मला उत्तरपत्रिका करायची, ती सोडवायची मला प्रश्नपत्रिका अख्खी. त्याला 5 वर्ष लागणार आहे सोडवायला. तो कालखंड म्हणतो मी.
नक्कीच अगदी रिलॅक्स असणारे उमेदवार आणि आपल्यासोबत होते नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेशजी लंके, यांचं चिन्ह तुतारी आहे, अनुक्रमांक 2 आहे आणि विजय झालेलो आहे असं म्हणतात. नक्कीच तुमची विजय झाल्यानंतरची मुलाखत घ्यायला देखील आम्ही येणार आहोत. पहिले तुम्हाला देऊन टाकू, दुसऱ्याला द्यायचंच नाही. धन्यवाद. पुरताच इथंच थांबते.